पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. मी अनेक वर्ष चर्चला गेले, मला माझ्या शब्दांचं सामर्थ्य कधीच समजलं नाही, मुळीच समजलं नाही. म्हणून मी कधीही काहीही बोलत होते आणि मी सतत पवित्र आत्म्याला दुखावत होते आणि माझ्या आयुष्याचे दरवाजे शत्रूसाठी उघडत होते आणि मला हे माहीतच नव्हतं. बायबलमध्ये पवित्र आत्मा हा एका कबुतरासारखा दाखवण्यात आलाय. आता हाच पक्षी का, कावळा का नाही, गरुड का नाही किंवा इतर कुठला का नाही? कारण हा पक्षी फार मृदू असतो, केवळ सुंदर नाही तर एक कोमल असा पक्षी. पवित्र आत्मा हा फार फार कोमल आहे आणि बायबलमध्ये कबुतरासारखा पक्षी असं म्हटलं गेलंय. आपण थोडक्यात मत्तय अध्याय 3 वचन 16 पाहू. आपण पाहतो की येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी पवित्र आत्मा त्यावर कबुतरासारखा आला. मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू पाण्यातून लागलीच वर आला आणि पहा, आकाश उघडले. तेव्हा त्याने देवाचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला. आणि हे चारही शुभवर्तमानात दिसून येतं. हे 3 ठिकाणी दिसतं आणि इतर ठिकाणी असंही म्हटलं गेलंय की त्याच्यावर बेमाप आत्मा आला आणि राहिला. आणि खरंच ही जी बाब आहे ही मला फारच आवडते की त्याच्याकडे न मोजण्या इतका आत्मा होता. आणि मला माहिती आहे आपल्या सगळ्यांकडे पवित्र आत्मा आहे, पण आपण आपल्या जीवनात पवित्र आत्म्याचा बहाव मर्यादित करतो कारण आपण व्यवस्थित कसं वागावं हे आपल्याला माहीत नसतं. जेणेकरून या विस्मयकारक, सुंदर, कोमल, प्रेमळ, दयाळू, सांत्वन देणारा असा जो पवित्र आत्मा आहे आपल्या जीवनात तो कार्यरत राहील. तो कोमल आहे. मी एक उदाहरण देते तुम्हाला. मी ही गोष्ट ऐकली होती. न्यूयॉर्कमध्ये एक जोडपं राहत होतं. उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्यांच्या खिडक्या बऱ्याच उघड्या असायच्या आणि एका खिडकीचा एक भाग होता ज्यावर नेहमी एक कबूतर येऊन बसायचं आणि पुष्कळदा त्यांच्यात वादविवाद आणि चिडचिड व्हायची. पण ते कबूतर तिथेच असायचं. पण त्याच्यासोबत एक कबुतरासारखाच पक्षी येऊन बसायचा आणि त्यांच्या लक्षात यायला लागलं की त्यांचा वाद होत असला की तो पक्षी उडून जायचा. बघा, तुमची इच्छा असेल तर कबुतराचा धर्म अंगी बाळगा. आणि बहुधा तुमचा धर्म कबुतरासारखा असू शकेल आणि भांडणं, वादविवाद, कटुतेने भरलेले आणि इतर सगळ्या वाईट प्रकारच्या प्रवृत्तींनी भरलेले तुम्ही चर्चला जात असाल, जणू तुम्हाला कबुतरच बनून राहायचं असेल. बघा, कबुतरासारखे पक्षी हे शांत आणि प्रेमळ वातावरणात राहतात. आणि किती जणांना माहिती, चिडलेले आणि निराश असताना परमेश्वराचं ऐकणं कठीण असतं. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली चालणं कठीण असतं. आपण स्वतःतच घुसतो, दैहिक होतो, काय चाललंय तेच आपल्याला समजत नाही. आपण आधीच एक मूर्खपणा केलाय, आपण मूर्खपणा करत राहतो कारण आपण शांत बसून देवाला आपल्याशी बोलू देत नाही. आता मी काय बोलणार आहे ते जरा नीट ऐका. आपल्या घरात आणि आपल्या आयुष्यात पवित्र आत्म्याला आरामात राहता येईल असं वातावरण आपण तयार करू शकतो आणि आपण ते करायलाच हवं हे लक्षात घ्यायला हवं तुम्ही. आता मी हे पुन्हा बोलणार आहे कारण हे महत्वाचं आहे. आपण प्रत्येकाने आपल्यासाठी हे दुसरं कोणी करू शकत नाही. आपण असं वातावरण निर्माण करून ते टिकवायलाही हवं आपल्या घरात आणि आपल्या नोकरीच्या ठिकाणी, जमेल तितकं आपल्या नात्यामध्ये, आपल्या मैत्रीमध्ये आपण असं वातावरण निर्माण करायला हवं जे शांतिमय, प्रेमळ, शांत, न भडकणारं हवं. असं ज्यात पवित्र आत्मा आरामात बसून आपल्या पूर्ण क्षमतेने कार्य करू शकेल. आणि असं आपण करू शकतो. आणि सगळ्या मातांना मी हे विशेष करून सांगते की जशी आई तसं घर असतं. आता बघा, मी असं नाही म्हणणार पुरुषांची काहीच जबाबदारी नाही, निश्चितच आहे.
पुरुष आपल्या घरातली शांती प्रस्थापित करणारे असायला हवेत, पण घरातलं वातावरण स्थापित करण्याची प्रवृत्ती बायकांची असते. आणि म्हणून मी तुम्हाला हे प्रोत्साहन देऊ इच्छिते की सकाळी उठल्यानंतर त्या जमिनीवर पाय ठेवण्याआधी परमेश्वराशी बिछाण्यातच बोलण्यात थोडा वेळ घालवा तुम्ही. कारण एक सांगू का, तो तुमच्यावर नसल्यास तुम्ही वाईट वागाल आणि मी वाईट वागीन, आणि मला तसं करायचं नाही. मला उठून घरात असं वातावरण निर्माण करून टिकवायचंय ज्यात माझ्या मुलांची वाढ होऊन त्यांचं संगोपन होईल. माझी मुलं आता घरात नसतात, पण ते असताना ते मी करायला शिकले. आणि माझ्या पतीसोबत पटायला हवं. मला शांतीत राहायचंय, एका उत्तम पद्धतीने ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व करायचंय. मला सतत कुणावर तरी चिडून वाद घालून माझी शांती गमवायची नाही. माझ्या जीवनात मला पवित्र आत्म्याचं सानिध्य हवं आहे. आणि जरी माझं लोकांसोबत पटत नसलं, इतर काही कारणं असतील, मी तसं करते कारण मला माझ्या जीवनात पवित्र आत्म्याचं सानिध्य हवंय. कारण आपलं त्याच्याशिवाय भागत नाही. खरं सांगायचं तर मला वाटतं की आजकाल आपण पवित्र आत्म्याविषयी फारसं ऐकत नाही. आणि मी हे करण्याचं हेही एक कारण आहे. कालच तुम्हाला सांगितलं, मी 12 वर्ष चर्चला जायचे. मी नियमित होते. मी चर्चच्या कमिटीवर पण होते. डेव त्या चर्चमध्ये एल्डर होता. म्हणजे आमच्यात एक प्रकारची प्रामाणिकता होती. पण मी तुम्हाला माझ्याकडे काय नव्हतं तेच सांगते, तो म्हणजे विजय. तुम्ही विचाराल कशातच कसा विजय नव्हता? बघा, देवाकडे काय मला माहित होतं, माझ्याकडे काय माहित नव्हतं. मला माहित होतं तो सामर्थ्यशाली, पण मी सामर्थ्यशाली असू शकते हे माहित नव्हतं. पवित्र आत्मा कसा आहे माहित होतं, पण हे माहित नव्हतं की तो माझ्यात वास करू इच्छितो आणि माझ्याशी जवळचं नातं साधू इच्छितो. आपत्कालीन परिस्थितीत मी देवाचा धावा केला, पण माझ्या लक्षात आलं नाही मी आपत्कालीन जीवन जगत होते. माझ्या लक्षात आलं नाही माझ्या जीवनात सगळंच आपत्कालीन होतं. मी सगळ्या छोट्या गोष्टी हाताळायचे. मग जेव्हा काहीतरी मोठं समोर यायचं, मी ते परमेश्वराकडे न्यायचं. आणि शेवटी मला समजलं परमेश्वरासाठी सगळं छोटं आहे, म्हणून आपल्या आयुष्यात जे काही चाललंय त्या सगळ्यातच आपण त्याला समाविष्ट करावं. आणि मी पुढे जाण्याआधी मी पुन्हा हे सांगते की पवित्र आत्मा हा अत्यंत मौल्यवान आहे, आपल्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे. आणि माझ्या आजच्या शिकवणीतून तुमच्या लक्षात येईल की आपण कधी ज्या पद्धतीने जगतो त्यात पवित्र आत्मा हा नसतोच. जेव्हा मी म्हणते की तो जात नाही, तो आपल्यासोबत राहतो, पण आपण त्याला आपल्या जीवनात प्रकट होऊ द्यायला हवं. आपण त्याला संपूर्ण राज्य द्यायला हवं आणि आपल्यावर पवित्र आत्म्याचा अभिषेक असायला हवा, जो आपल्या जीवनातल्या पवित्र आत्म्याचं सानिध्य आणि सामर्थ्य आहे. विश्वास ठेवा, मी जे करते ते करण्याचा अभिषेक माझ्यावर नसता तर तुम्हाला मी 5 मिनिटंही नको झाले असते. ही अशी गोष्ट नाही जी मी शाळेत जाऊन शिकले किंवा कालांतराने त्याच्यात सुधार करत मी शिकत गेले. मी हे करण्यासाठी अभिषेकित आहे. तुम्ही जे करता ते करण्यासाठी तुम्ही देवाकडून अभिषेकित आहात. आणि जर तुम्ही ते त्या अभिषेकाच्या छायेत अभिषेकासह केलं नाही तर तुम्ही ते फार चांगलं नाही करणार. तुम्हाला जर यशस्वी व्हायचंय, तुम्हाला व्यवसायात यशस्वी होण्याची 12 भागांच्या शृंखलेची खरंच गरज नाही. तुम्ही काय करायला हवं हे दाखवण्यासाठी, तुम्हाला वाट दाखवून मार्गदर्शन करण्यासाठी पवित्र आत्म्याची अधिक गरज आहे. म्हणूनच पवित्र आत्मा हा अत्यंत मौल्यवान आहे आणि आपण त्याच्यासोबत सहभागितेत राहायला हवं, जेणेकरून तो आपल्यासोबत सतत राहील, टिकून राहील. आपल्या जीवनात आत्मा हा बिनमापा एवढा भरपूर राहील. आणि मला केवळ पुरेसं नको, मला लोकांना मदत करायची आहे, मला लोकांना आशीर्वाद द्यायचा आहे, मला माझ्यावरून लक्ष काढायचं आहे आणि माझ्यावरून माझं लक्ष दूरच ठेवायचं आहे. मला प्रीतीत वाटचाल करायची आणि तसं करण्यासाठी मला पवित्र आत्म्याची गरज आहे. सगळ्यांनी म्हणा, मला पवित्र आत्म्याची गरज आहे. ठीक आहे, आपण इफिस्करांस 4 पाहू. बायबल म्हणतं आपण पवित्र आत्म्याला दुखावू शकतो. आणि मला इतकं विचित्र वाटतं, तितकं तुम्हालाही वाटेल. पवित्र आत्म्याला दुखावल्याची कल्पना करा आणि खरं तर मला खात्री आहे आपण कल्पनेपलीकडे पवित्र आत्म्याला दुखावत असतो. इफिस्करास 4 अध्याय वचन 30, देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, त्याच्या योगे तुम्ही तारणाच्या दिवसापर्यंत मुद्रित झाला आहात. तारणाच्या दिवसापर्यंत मुद्रित झाला आहात. त्याच्या योगे तुम्ही तारणाच्या दिवसापर्यंत मुद्रित झाला आहात. आणि बघा, आपल्यासोबत राहण्यासाठी परमेश्वराने आपल्याला हे वरदान दिलंय.
पवित्र आत्म्याने आपणावर मोहर मारलीये आणि आपल्याला जतन करून ठेवलंय. बघा, तुम्ही काहीतरी विकत घेता, तुम्हाला वाटतं ते खराब होऊ नये, तुम्ही कशाने तरी बंद करता. त्यात आत काही शिरणार नाही याची खात्री करता आणि आपल्याला सीलबंद करण्यात आलेलं आणि आपण पवित्र आत्म्याने सीलबंद केले गेले आहोत. या समाजाच्या घाणीपासून आपलं संरक्षण झालंय आणि पवित्र आत्म्याने आपलं रक्षण केलेलं आहे. आणि काही करून आपण ती मोहर किंवा ते सील तोडू इच्छित नाही, जेणेकरून आपल्या जीवनाचा दरवाजा शत्रूसाठी उघडला जाईल. बघा, केवळ 30व्या वचनाकडे बघून सगळं समजेल असं नाही, तर वचन 29 आणि वचन 31ही बघायला हवं. नेहमी कुठलाही शास्त्रपाठ हा पुढचं मागचं वाचलेलं बरा असतो, म्हणजे मग तुम्ही संदर्भ पाहत असल्याची खात्री होते. तर वचन 29 आणि वचन 31 आपण पवित्र आत्म्याला कसं खिन्न करतोय सांगता. आणि हे दैनंदिन जीवनासाठी व्यावहारिक आहे की प्रत्येक व्यक्ती एक अधिक चांगली व्यक्ती नक्कीच बनू शकते. तुमच्या तोंडावाटे कोणतेही अमंगळ भाषण न निघो. तुमच्या तोंडावाटे कोणतेही अमंगळ भाषण न निघो, तर गरजेप्रमाणे आध्यात्मिक उन्नती करता जे काही उपयुक्त तेच मात्र निघो, यासाठी की तेणेकरून एक कृपादान प्राप्त व्हावे. या क्षणी त्याची इच्छा आहे की सर्वप्रथम आपण आपल्या तोंडाकडे लक्ष द्यायला हवं. असं का आहे की आपण ज्या पद्धतीने बोलतो त्याने पवित्र आत्मा खिन्न होईल? कारण सोपं आहे की जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य जिभेत आहे. आता सांगायचं झालं तर आपण जर यावर विश्वास ठेवला, मनापासून विश्वास ठेवला, तर आपण काय बोलतो याबद्दल आपण काळजी घेऊ. दुसऱ्या पद्धतीने सांगायचं तर आपण कुठल्याही थरापर्यंत विश्वास ठेवू, आपण तितकंच आपल्या बोलण्याबद्दल दक्षता बाळगू. आता कालांतराने मी काय बोलते यावर मी खूप दक्षता बाळगते आणि मी नियमितपणे याचा अभ्यासही करते, अगदी नियमितपणे. गेल्या आठवड्यात एका सकाळी देवासोबतच्या माझ्या सहभागितेत मी शब्दांच्या सामर्थ्यावर अभ्यास केला, कारण मी खूप बोलघेवडी आहे आणि कधीकधी बोलघेवडे लोक खूपच मोठ्या अडचणीत फसू शकतात, कारण ते फक्त बोलत असतात. कित्येकदा ते काय बोलतात ते त्यांना माहित नसतं, बोलत असतात. आमेन. शब्द फार महत्वाचे असतात. शब्द हा सामर्थ्याचा साठा असतो. शब्दांच्या सामर्थ्यावर मी पुष्कळ लिहिलंय, पुष्कळ शिकवलंय. मी काय बोलते हे कळत नसेल तर पुन्हा ऐका. मी अनेक वर्ष चर्चला गेले, मला शब्दांचं सामर्थ्य कधीच समजलं नाही, कधीही नाही. आणि मी सतत पवित्र आत्म्याला दुखावत होते. माझ्या आयुष्याचे दरवाजे मी सैतानासाठी उघडत होते आणि मी सतत ते दरवाजे त्याच्यासाठी उघडले आणि मला कळतही नव्हतं. आणि तुम्ही जर असं करत असाल तर बहुधा तुम्हाला माहीत नसेल, पण आता मी तुम्हाला सूचना देते, जाहीर करते की तुमचे शब्द हे सामर्थ्यशाली आहेत. जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य तुमच्या जिभेत आहे. जे त्याचे भागीदार आहेत त्यांना तसंच प्रतिफळ मिळेल, जीवनाकरता किंवा मृत्यूकरता. आमेन. आणि हो, मी टीव्हीवरून पाहणाऱ्यांनाही हे सांगते, असं समजू नका की मी तुमच्याकडे दुर्लक्ष केलंय. मला आत्ता माझ्या मनात डोकावून पाहिलं तर हे दिसतंय की तुम्ही विचार करताय, बहुधा हे माझ्यासाठी नसेल, पण हे तुमच्यासाठीच आहे बरं का. हे तुमच्यासाठी आहे. याचं नवल वाटतं की कसं तो सुरुवातीलाच म्हणतो, तुम्ही कसे बोलता याची दक्षता बाळगा. आणि तो म्हणतो, जेव्हा तुम्ही एकमेकांशी बोलता, मी त्यात भर घालते, जेव्हा तुम्ही एकमेकांशी बोलता, तुम्ही सांगू शकता की याने मन दुखावलं असेल. गर्दीतून अशी थोडीशी कुजबुज ऐकू आली आहे मला, कारण आपल्याला एकमेकांबद्दल बोलायला खूप आवडतं, नाही का? याचा अर्थ असा की आपण केवळ चांगल्या आणि इतरांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त अशाच गोष्टी बोलायला हव्यात. म्हणजेच आपण जेव्हा कुणाशी बोलतो, आपल्या बोलण्याने त्यांना बरं वाटावं, त्यांच्या वाटेत आपण त्यांना नेहमी प्रोत्साहन द्यावं. आणि हो, त्यात सुधारणेचाही समावेश आहे, पण सुधारणा योग्य पद्धतीने करायला हवी. ती कठोर होता कामा नये किंवा गर्विष्ठ आणि उद्धटपणाने भरलेली नको, ती योग्य पद्धतीने असावी. आपण सुधारणा करावी जर त्यांच्या आयुष्यात ती करण्याचा अधिकार आपल्याकडे असेल, पण अति करू नये, काळजी घ्यावी आणि त्यांचा आत्मा न तोडता हे देखील पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार असायला हवं. लोकांना स्वतःबद्दल बरं वाटेल असं आपण वागायला हवं. आणि जेव्हा आपण इतरांबद्दल इतरांशी बोलतो, आपण त्यांच्या प्रतिष्ठेचं रक्षण करत बोलायला हवं. ते खराब करण्याचा प्रयत्न नाही करू आपण.
विचार करा की आपलं जीवन कसं बदलेल, आपल्याला किती बरं वाटेल जर आपण सगळं तेच बोललो जे बोलण्यायोग्यच आहे. जे बोलण्यायोग्य असेल तेवढंच बोललात तर किती बरं असेल. आता मी हे इतक्यावरच सोडते कारण मला पुढे सरकायचंय. पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, ज्याच्या योगे तुम्ही मुद्रित झाला आहात. वचन 31 सर्व प्रकारचे कटुत्व, संताप, क्रोध, कलकलाट व अभद्र भाषणही अवघा दुष्टपणा सुद्धा तुम्हापासून दूर करण्यात येवो. तुम्हापासून दूर करण्यात येवो. तुम्हापासून दूर करण्यात येवो. सर्व प्रकारचे कटुत्व, संताप, क्रोध, कलकलाट व अभद्र भाषणही. तर आपण इथे काय पाहतो, जर आपल्याला फार व्यावहारिक राहायचं असेल तर एक सांगू, परमेश्वराचं वचन व्यावहारिक आहे. मी कृतज्ञ आहे, हे केवळ आपल्या डोक्यावर वावरत नाही. आशा आहे की आज इथून परतल्यावर कोणी विचारलं जॉयसने आज कशावर संदेश दिला, तर निदान तुम्ही ऐकल्याचं काहीतरी त्यांना सांगू शकाल, जे तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता, तुमच्या जीवनात त्याचा उपयोग करू शकता. तर आपण पाहतो की आपल्या जीवनात हे अद्भुत आणि विस्मयकारक दान आहे. पवित्र आत्म्याचं त्रैक्यातील तिसरी व्यक्ती परमेश्वर खुद्द आपल्यात वास करतोय. केवळ आपल्या सोबत नाही तर आपल्या आत वास करतोय. आपल्याला मार्गदर्शन करतो, वाट दाखवतो, निकाल लावतो, शिकवतो, मदत करतो, सांत्वन करतो, सल्ला देतो, लागणारं सगळं काही. आणि तो म्हणतो की तुमच्या जीवनातलं हे अनमोल दान तुम्ही कसं हाताळता याची काळजी घ्या. दक्षतापूर्वक जगा. त्याला मनस्ताप देऊ नका, दुखवून खिन्न करू नका. आणि हो, तुम्ही हे अशा प्रकारे करू शकता. तुम्ही जर अयोग्य गोष्टी बोलाल, ज्याने मृत्यूची सेवा होते, त्याने पवित्र आत्मा दुखावला जाणार. तुम्ही जर चिडलात, कटू आणि चिडखोर झालात, तुम्ही क्षमा न करण्याच्या भावनेने मरून गेलात, तुम्ही वाद घालत राहिलात. तुम्हाला माहितीये, जेव्हा तुम्ही घरात बंद दरवाजा मागे वाद घालून भांडता, रागाने आरडाओरडा करता आणि मग रविवारी चर्चला जाता, हे परमेश्वराला आवडत नाही. म्हणजे ही चांगली गोष्ट आहे, आपण चर्चला जातो, बहुधा तिथे असल्यावर आपल्याला मदत मिळेल. पण एक सांगू, आपण हे लक्षात घ्यायला हवं, आपण असं वागता कामा नये की रविवारी सकाळी चर्चमध्ये एक रूप आणि दुसरं रूप घराच्या दाराआड किंवा कामावर किंवा बाजारपेठेत. याचा उपयोग नाहीये. येशूनं म्हटलं, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. रविवार सकाळची चर्चची उपासना नाही. तुम्ही जगता तो मार्ग मी आहे. माझ्या मागे या, त्याने आपल्या शिष्यांना सांगितलं. या व माझ्याकडून शिका, कारण मी नम्र, कोमल, सौम्य व साधा आहे. मी कठोर, कडक, तीक्ष्ण व दबाव टाकणारा नाही. येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेत आपलं परिवर्तन होत असतं. येशूसारखं बनणं हेच प्रत्येक विश्वासणाऱ्याचं ध्येय असायला हवं. एक सांगू, प्रत्येक क्षमा न करण्याच्या भावनेने पवित्र आत्मा दुखावला जातो. बघा, आज इथे असे लोक आहेत की तुमचं परमेश्वरावर खरंच प्रेम आहे, पण तुम्ही इथे चिडून आला आहात. सत्य हे की तुम्ही जर ऐकलं नाही, घरी परतूनही चिडलेलेच राहिलात. तुम्ही ज्या व्यक्तीवर चिडलात त्याच व्यक्तीसोबत इथे आला असाल, मला माहित नाही. तुम्ही इथे पोहोचेपर्यंत भांडत आलाय, विचार केला असेल इकडे तोपर्यंत व्यवस्थित वागाल. मला माहितीये, कारण देव आणि मी सतत असं करायचो. म्हणजे हे काही मी तुमच्यावर दगडफेक करत नाहीये. मी इतकंच म्हणते, मला कळतं, मला समजतं. पण एक सांगू, जेव्हा मी शिकले, आता माझं ऐका, जेव्हा मी शिकले की माझ्या रागामुळे मी काय गमावतीये ते, ऐकताय ना माझं? मला जे म्हणायचंय त्यासाठी मी काय त्यागत होते हे जेव्हा मी शिकले, मग ते कुणालाही दुखावणारं असो, मी माझ्या जीवनात पवित्र आत्म्याचं मोल समजून घेतलं आणि मग ते माझ्या बोलण्याच्या इच्छेपलीकडे होतं, किंवा शेवट माझ्या शब्दांनीच होणार, किंवा मीच बरोबर आहे हे मी सिद्ध करणार. बघा, तुम्हाला सत्य सांगू का, आपण वाद घालत असलेल्या बहुतांश गोष्टींचा दीर्घकाळात काहीही फरक पडत नाही आणि त्याने नुकसानच होतं. म्हणजे निदान जर तुम्ही वाद घालणारच असाल तर वादाची निवड तरी शहाणपणाने करा. जर भांडणारच असाल ना, तर निदान महत्वाच्या मुद्द्यांवर तरी भांडा ना. कुठल्या वाटेने दुकानात जायचं ह्याच्यावर का भांडताय तुम्ही? जमिनीवर पडलेले बोजे कोण उचलणार, किंवा टूथपेस्टला झाकण का नाही लावलं, याचा काही उपयोग नाहीये. बघा, याचा काही उपयोग नाहीये.
असो, देव भलं करो, पण मला ते बदलले नाही ना, तर सहनच होणार नाही आता. अच्छा, मग देवाने जर आपल्याबद्दल असंच म्हटलं तर काय होईल सांगा मला? तुमची आई जर तुमच्या बाबतीत असं वागली तर काय होईल? खरंच, आपण जसं लोकांशी वागतो तसंच जर देवाने आपल्याशी वागायचं असं ठरवलं तर काय होईल याचा विचार करा तुम्ही. मी हे आता आणखी एक दिवसही सहन करणार नाही. तू जर सुधारला नाहीस आणि लवकर सुधारला नाहीस तर इथून चालती होईन. कळतंय का कुणाला मी काय म्हणतेय? थोडं आणखी सहन केलं किंवा थोडं आणखी सहनशील झालो तर काय होईल? कसं होईल जर आपण विश्वास ठेवला लोक बदलतील? काय होईल जर लोकांसाठी आपण प्रार्थना केली, त्यांच्यासमोर एक उत्तम उदाहरण म्हणून राहिलो तर कसं असेल सांगा मला? आपण केवळ गप्प राहून उत्तम उदाहरण बनून राहिलो तर कसं असेल? हे कुणाला उपयोगी पडेल का? सातत्याने फक्त आणि फक्त उत्तम उदाहरण ठरणं. देव आणि माझं लग्न झालं तेव्हा मी भयानक होते. मी विचित्र होते, मी दुखावले गेले होते, मी जखमी होते, माझा आत्मा गोंधळात होता, कुणासोबत नात्यात कसं राहावं हे मला माहित नव्हतं. आणि तो एक परिपक्व विश्वासणारा होता. आणि परिपक्व विश्वासणारे जेव्हा देवला मी भेटले, त्याने प्रार्थना केलेले त्याला मिळालं. कारण त्याला लग्न करायचं होतं आणि त्याने परमेश्वराकडे पत्नीसाठी प्रार्थना केली आणि तो म्हणाला, देवा असं कोणी असू दे जिला मदतीची गरज आहे. म्हणून त्याला हवं ते त्याला मिळालं. पण एक बाब ही होती की तो ते निदान 3 वर्ष सहन करायला तयार होता. 3 दिवस नाही, 3 आठवडे नाही, 3 वर्ष माझ्यासमोर देव प्रीती, स्थिरता आणि शांतीचं अट्टल असं उदाहरण होता ज्याच्याकडे मी बघत होते. आणि मी असं कधीच पाहिलं नव्हतं. माझी वाढ एका चांगल्या घरात झालेली नव्हतीच. मला कधी शांती म्हणजे काय हे माहीत नव्हतं आणि मला प्रेम म्हणजे काय हेही माहीतच नव्हतं मला. आणि जर तुम्हाला त्याचा अनुभवच नाहीये तर कोणी कितीही सांगितलं तरी फायदा होत नाही. कुणीतरी तुम्हाला ते दाखवून द्यावं लागतं. पटतंय ना तुम्हाला? कुणीतरी दाखवून द्यावं लागतं. म्हणूनच ते आपल्यासाठी फार महत्वाचं असतं. विश्वासणारे या नात्याने जगात जाऊन प्रीतीत वाटचाल करणं. फक्त लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न करू नये की त्यांनी चर्चला जायला हवं. पण हे फार काय नव्हतं. बहुधा हे देवला दीर्घकाळ वाटलं असेल, पण त्याच्याकडे जे होतं ते माझ्याकडे असावं असं मला वाटायला लागलं. म्हणून बायबल म्हणतं आपण मीठ आणि प्रकाश आहोत. आपल्या जीवनाने त्या गोष्टीची तहान लागायला हवी जी आपल्याकडे आहे. आणि म्हणून मी देवाचे आभार मानते. देवने मी बदलण्यासाठी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. तो केवळ माझ्या समोर होता. आता मी हेही सांगू इच्छिते की देवच्या जीवनात ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. कारण तुम्ही त्याशिवाय कुणासाठी काही करूच शकत नाही. जे देवने माझ्यासाठी केलं त्याच्यात ते होतं. पण मी आत्ता जे बोलते ते सामर्थ्य जर तुमच्यात असेल, तुमच्या अंतरात्म्यात सर्वत्र पसरलेला पवित्र आत्मा तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुडुंब भरलेला, आणि तो तुम्हाला कसा टिकवावा आणि तेही देवासोबतच्या जवळच्या नात्यात राहून, मी तुम्हाला सांगते परमेश्वर तुमचा वापर करू शकतो. तो तुम्हाला कठीण परिस्थितीत ठेवू शकतो, तो टिकवू शकतो. आणि बघा, देव खुश होता. माझी प्रवृत्ती निश्चितच त्याला आवडत नव्हती, पण त्याने त्याच्या आनंदाची चोरी नाही होऊ दिली. त्याची प्रवृत्ती अशी होती, मी खुश राहणार आहे. मुद्दा असा आहे, आता माझा ऐका, जेव्हा तुम्ही परमेश्वराने परिपूर्ण असता, बघा, जेव्हा तुम्ही परमेश्वराने परिपूर्ण असता, तुमच्या जीवनात पवित्र आत्म्याचं सामर्थ्य असतं, तुमची परिस्थिती आणि तुमच्या भोवतालचे लोक तुम्हाला नाखुश नाही करू शकत. ऐकताय ना माझं?
एक सांगू, बायबल म्हणतं की आपण पवित्र आत्म्याला खिन्न करू शकतो. आपण पवित्र आत्म्याला प्रीतीत वाटचाल न करता त्याचं शमन करू शकतो. आपल्या जीवनातील अभिषेकाचं रक्षण कसं करावं हे आपण शिकायला हवं आणि हा अभिषेक आपल्यात वसणारं पवित्र आत्म्याचं सान्निध्य आणि सामर्थ्य आहे. आपण भांडणात कसं जगू नये हे शिकायला हवं. क्षमा करण्यास तत्पर, राग न धरणं, काय बोलतो याची काळजी बाळगणं इत्यादी. आणि मी देवाचे आभार मानते, तो सतत आपल्याला हे शिकवत असतो. आणि हे जॉयस मेयर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आजच jmmindia.org शी संपर्क साधा. आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मेयर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.